नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पशु आणि मानव यांचा नजीकचा संबंध आपल्या सगळ्यांना परिचित आहे। मोठ्या प्रमाणात मानव पशुपालनासारखे व्यवसाय करताना दिसत आहेत। पशुपालन व्यवसाय करत असतानाच असे बरेचसे आजार आहेत जे पशूंपासून मानवांना होत असतात आणि यामध्ये प्रामुख्याने जो आजार आहे त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो, रेबीज। रेबीज हा आजार पिसाळलेल्या श्वानांपासून इतर पशूंना आणि मानवांना होताना दिसत आहेत। तर रेबीज हा प्राणघातक आजार, याचे नियंत्रण जर आपल्याला करायचे असेल तर निश्चितच त्यावरती अभियान राबवणे आवश्यक आहे। अशाच प्रकारचे एक अभियान या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे, रेबीज जनजागृती अभियान। या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अशोक भोसले सरांना। नमस्कार सर, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। नमस्कार। डॉक्टर अशोक भोसले सर हे सहयोगी प्राध्यापक म्हणून अणुजीवशास्त्र विभाग, उदगीर पशुवैद्यक महाविद्यालय, जिल्हा लातूर या ठिकाणी कार्यरत आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की रेबीज जनजागृती अभियान, निश्चितच यामागे संकल्पना अशी आहे की पिसाळलेले जे श्वान आहेत त्यांची संख्या ही नियंत्रित करता आली पाहिजे, म्हणजे पर्यायाने आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव हा नियंत्रित करता येईल आणि यामुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये पशु आणि मानव मृत्युमुखी पडत आहेत ते नियंत्रण त्याच्यावर आपल्याला मिळवता आलं पाहिजे। तर हे अभियान कशा प्रकारचं आहे याबद्दल आपल्याला काय सांगता येईल सर? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर याच्या स्थापनेला नुकतेच 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या अनुषंगाने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील साहेब असतील, तसेच विस्तार संचालनालय त्यांचे निदेशक डॉक्टर अनिल भिकाणे सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक आत्ताच रेबीज जनजागृती अभियान पूर्ण महाराष्ट्रभर आपण राबवत आहोत। आणि हे अभियान राबवण्याकरिता विद्यापीठ अंतर्गत जे शास्त्रज्ञ आहेत तसेच जे प्राध्यापक वर्ग आहेत पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयामध्ये जाऊन महाविद्यालयातील युवक युवतींसाठी, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी असतील आपले जे फील्डवरती काम करत आहेत, तसेच जे मेडिकल डॉक्टर आहेत यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करून एक रेबीजबद्दल पूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती अभियान आपण राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत सप्टेंबर 2024 पासून मार्चपर्यंत आपण जर विचार केला तर साधारण 98 कार्यक्रम आपल्या विद्यापीठानं पूर्ण महाराष्ट्रभर घेतलेले आहेत आणि या 98 कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 20,000 लोकांपर्यंत आपण हे जनजागृती मोहीम घेऊन जाऊ शकलेलो आहे। आणि हे फक्त शक्य आपल्या विद्यापीठाचे जे माननीय कुलगुरू आहेत तसेच संचालनालयाचे आपले जे निदेशक आहेत यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालेलं आहे। आणि मानस असा आहे की महाराष्ट्रभर हे रॅबीज जे जनजागृती अभियान आहे तर प्रत्येक लोकांपर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं आहे, कारण रॅबीजमुळे होणारे जे मृत्यू आहेत याचा आकडा खूप मोठा आहे। जर माणसांमध्ये आपण बघितलं तो आकडा तर खूप मोठा आहे, तसेच जर आपण जनावरांमध्ये पण जर रॅबीजचं जर आपण प्रमाण पाहिलं तर ते खूप मोठ्या संख्येने जनावरं या रोगामुळे मरत आहेत। तर थोडक्यात रेबीजबद्दल अभियानाबद्दल मी सांगितलं। जागतिक स्तरावरती अशी कुठली संघटना आहे का की ज्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे की संपूर्ण जगामध्ये रेबीज हा आपल्याला शून्यावरती आणायचा आहे आणि त्याला मोठ्या म्हणजे अथक प्रयत्नानंतर त्याला नियंत्रित करायचं आहे, अशी कुठली संघटना आहे आणि या बाबतीत काय सांगता? जागतिक स्तरावरती जागतिक आरोग्य संघटना, त्याला WHO म्हणतो आपण, तसेच FAO म्हणतो, आणि जनावरांसाठी काम करणारी अशीच एक संस्था आहे ज्याला WOAH म्हणतो आपण, ज्याला म्हणतो आपण। तर या तिन्ही जे ऑर्गनायझेशन्स आहेत
त्या मिळून एकत्र जागतिक स्तरावर काम करतायत आणि त्यांचे अथक प्रयत्न आहेत की जेणेकरून हे रेबीजचं जे मृत्यूदर आहे ते शून्यापर्यंत आणायचं आहे. बाय 2030पर्यंत त्यांना हे जे मृत्यू होणारे आहेत रेबीजमुळं ते शून्यापर्यंत आणायचा त्यांचा मानस आहे. तर हे तिन्ही संघटना सध्या जागतिक स्तरावर काम करतात आणि महाराष्ट्र स्तरावर आपलं विद्यापीठ खूप मोठ्या संख्येनं कार्यक्रम घेऊन याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. अच्छा सर, आपण या ठिकाणी उल्लेख केला की जागतिक स्तरावरती अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत. मला या ठिकाणी असं जाणून घ्यायचं आहे की रेबीजची सध्या आपल्या देशामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे नियंत्रणाच्या बाबतीत, काय सांगता येईल सर? रेबीज तसं पाहायला गेलं तर एक विषाणूजन्य रोग आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि खूप घातक असा रोग आहे. एकदा का लक्षणं सुरू झाली की रेबीजमध्ये मनुष्य असेल किंवा प्राणी असेल ते वाचत नाही एकदा लक्षणं सुरुवात झाल्यानंतर. आणि सद्यस्थितीत जर आपण जर विचार केला तर जागतिक स्तरावर दरवर्षी साधारण 59,000 लोकांचा मृत्यू होतो. मी माणसांची गोष्ट करतो आहे. दरवर्षी 59,000 लोक रेबीजमुळे जागतिक स्तरावर मृत्युमुखी पडतात आणि त्यामध्ये भारत हा आपला पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतामध्ये 1/3 जगातील 1/3 जे मृताची संख्या आहे ते भारतामध्ये आहे. साधारण 20,000 लोक म्हणजे माणसांची गोष्ट करतो आहे आपल्या भारतामध्ये दरवर्षी रॅबीजमुळं मृत्युमुखी पडतात. हा झाला माणसामधील आकडा. आपण जर जनावरांमधील जर आकड्याचा विचार केला तर गाई बैलांमध्ये तसेच श्वानामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर रेबीजच्या केसेस आढळत आहेत. पण याचा कुठंही म्हणजे आकडेवारी याची नोंद नाही आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे याचा आकडेवारी सांगणं अवघड आहे. पण साधारणतः महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर 40,000 खेडेगाव आहेत आणि साधारण 20,000 खेडेगावामध्ये एक जरी केस आपण पाहिली तर साधारण 15,000 ते 20,000चा आकडा हा जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला रेबीजबद्दल सांगता येईल. अच्छा सर, आपण या ठिकाणी सांगितलं की रेबीज हा निश्चितच प्राणघातक आजार आहे आणि रेबीज म्हटलं की एक भयंकर चित्र असं श्वानांचं आपल्या नजरेसमोर येतं आणि फार रागीट आणि त्या श्वानांच्या डोळ्यामध्ये अतिशय असा राग आणि असं एकदम लालसरपणा, भीती वाटते सगळं बघून. तर मला म्हणजे निश्चितच हा आजार श्वानांशी प्रथम संबंधित आहे. तर मला या ठिकाणी असं जाणून घ्यायचं आहे की श्वानांमध्ये जर रेबीजची लागण होत असेल तर त्यासाठी कुठल्या प्रकारचा विषाणू कारणीभूत ठरतो आणि कोणकोणत्या प्रकारच्या पशूंमध्ये हा रॅबीज नावाचा आजार होऊ शकतो, काय सांगाल सर? तसं जर पाहायला गेलं तर रेबीज आपण एक म्हणतो की विषाणूजन्य आजार आहे आणि रॅब्डो व्हायरस नावाचा एक विषाणू त्यामुळे हा रोग जनावरांमध्ये तसेच माणसामध्ये पण दिसून येतो. आणि आपण आताच विचारलं की हा रोग कशामुळे होतो. एक तर विषाणूजन्य रोग आहे, यात काही वाद नाही आहे. पण श्वानाच्या चाव्यामुळे म्हणजे एखादा श्वान रेबीज बाधित असेल किंवा पिसाळलेला असेल त्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीजच्या केसेस आपण जर जगभरात बघितल्या तर 99% केसेस या रेबीजच्या ज्या केसेस आहेत त्या श्वानांच्या चाव्यामुळे होतात. म्हणजे प्रथम क्रमांकावर जर आपण स्रोत जर म्हणू विषाणूचा तर श्वानाचा चावा आहे. आणि श्वानाच्या चाव्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर मग मांजर असेल किंवा माकड असेल किंवा कोल्हा असेल किंवा लांडगा असेल किंवा कुठलाही इतर प्राणी असेल याच्या चाव्यामुळे सुद्धा माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये रेबीज हा होऊ शकतो. सर, मला या ठिकाणी एक याच्याशी संबंधित प्रश्न विचारायचा आहे की श्वान हे रेबीज हा जो रोग आहे याला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. पण श्वानांमध्ये हा विषाणू कुठून येत असावा की श्वान त्यामध्ये बळी पडतात या आजाराला? आणि अशाच प्रकारची परिस्थिती जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला की मांजरांमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. तर घरांमध्ये जे आपले श्वान असतात किंवा मांजर आपण ठेवतो तर त्यामध्ये हा रोग उद्भवण्याची कितपत शक्यता असू शकते, काय सांगाल सर? खूप चांगला प्रश्न आहे. सध्या तरी आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 99% केसेस रॅबीजच्या ह्या जनावरांमध्ये असो किंवा माणसांमध्ये असो ह्या श्वानाच्या पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्यामुळेच होतात. त्याच्यामुळं एका पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्याद्वारे त्याच्या लाळेमध्ये हे विषाणू असतात, त्याच्या चाव्यामुळे दुसऱ्या श्वानामध्ये हे पसरतात. तसंच जर आपण बघितलं मांजरामध्ये एखाद्या श्वानाने मांजराला चावा घेतला तर त्या मांजरीमध्ये पण हा विषाणू जातो आणि त्याच्यामध्ये हा रोग निर्माण करतो. त्या मांजरीने समजा एखाद्या उंदराला चावा घेतला किंवा एखाद्या श्वानाने माकडाला चावा घेतला, श्वानाने कुठल्याही प्राण्याला चावा घेतला, गाईला चावा घेतला, म्हशीला चावा घेतला तर या सगळ्यामध्ये श्वानांच्या लाळेतून हा विषाणू त्या जनावरांच्या शरीरामध्ये किंवा माणसाच्या शरीरामध्ये जातो आणि हा रोग निर्माण करतो. अच्छा सर, जर एखादा पिसाळलेला श्वान असेल
आणि त्या श्वानांनी पशूंना किंवा मानवाला या ठिकाणी चावा घेतलेला असेल तर चावल्यानंतर लक्षणं दिसायला कधी सुरुवात होते, किती कालावधीमध्ये सुरुवात होते आणि प्राथमिकदृष्ट्या कशा प्रकारची लक्षणे आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात, काय सांगाल सर? खूप चांगला प्रश्न आहे. एखादा पिसाळलेल्या श्वानाने जर श्वानाला जर चावा घेतला तर साधारण त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी करता येतील आपल्याला. चावा जर मेंदूपासून जवळ असेल म्हणजे मानेच्या वरच्या भागात असेल तर लक्षणं दिसायला आपल्याला साधारण 4 दिवसापासून 20 दिवसापर्यंत लक्षणं दिसू शकतात. आणि चावा जर श्वानाच्या मानेच्या खालच्या भागात असेल तर साधारण त्याला 3 महिन्यापर्यंत त्याला वेळ लागू शकतो. म्हणजे चावा हा मेंदूच्या किती जवळ आहे त्याच्यानुसार त्याचा इन्क्युबेशन पिरियड हा बदलत असतो. तशीच गत आहे इतर जनावरांची. गाई म्हशीमध्ये पण चावा जर तोंडाच्या भागात मानाच्या वरच्या भागात असेल तर साधारण 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला या रोगांची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि मानेच्या खालच्या भागात जर चावा असेल तर साधारण त्याला 3 महिने लागतात त्या रोगाची लक्षणं दिसण्यासाठी. आता माणसामध्ये जर विचार आपण केला तर हा जो काळ आहे साधारण 15 दिवसापासून 3 महिन्यापर्यंत हा काळ समजला जातो. तर एवढा काळ आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. तुम्ही एक दुसरा प्रश्न असा विचारला की श्वानामध्ये जर रेबीजची बाधा झाली तर काय लक्षणं दिसतात. तर साधारणतः श्वान हा पाळीव प्राणी आहे आणि मालकाच्या प्रती त्याचं खूप प्रेम असते, खूप लगाव असतो. तर अशा बाधित श्वानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या श्वानामध्ये ताप वाढलेला दिसतो, खाणं पिणं बंद होतं, त्याचे डोळे लाल होतात आणि त्याच्या वागणुकीमध्ये बदल होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हनेस ज्याला म्हणतो, चावा घेण्याची प्रवृत्ती जी आहे खूप वाढायला लागते आणि कालांतराने तो मालकालाही ओळखत नाही आणि मालकालाही चावा घेण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचं श्वान जे रॅबीज बाधित आहे अतिसंवेदनशील होतं. म्हणजे थोडं हवा जरी आली तर तो कावराबावरा होऊन ताबडतोब कशाला तरी चावा घेण्याचा प्रयत्न करतो. पाणी जर आपण जवळ घेऊन गेलं तर पाण्याची त्याला भीती वाटते, अन्न त्याचं बंद होतं, तोंडावाटे लाळ गळायला सुरुवात होते आणि त्याचा जो आवाज निघतो तो एक विशेष प्रकारचा वेगळा आवाज असतो. कारण त्याच्या घशामधले जे काही मसल्स असतात त्याचं पॅरालायसिस झालेलं असतं आणि एक ओरडण्याची जी पद्धत आहे एक वेगळा आवाज निघायला सुरुवात होतो. तर ही काही लक्षणं श्वानामध्ये दिसतात. आणि श्वानामध्ये बऱ्याचशा श्वानामध्ये आपल्याला चावा घेण्याची प्रवृत्ती सापडणार नाही, पण बऱ्याचशा श्वानामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन लपून बसणे, पलंगाच्या खाली जाऊन लपून बसणे आणि खाणं पिणं बंद करणे ही पण लक्षणं आपल्याला दिसतात. आणि साधारण एकदा लक्षणं सुरू झाली की साधारण 2 ते 3 दिवसामध्ये अशा श्वानाचा मृत्यू होतो. आता ही बाब झाली श्वानाबद्दल. गाई म्हशींबद्दल जर आपण विचार केला तर शेतकरी बंधू आता आपले सगळे जे दर्शक आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, गाई म्हशींमध्ये पण आपल्याला लाळ गाळणे हा एक प्रकार सुरुवातीला आपल्याला दिसतो. खूप मोठ्या प्रमाणावर लाळ दिसते, खाणं पिणं बंद होतं आणि मोठ्या मोठ्याने हंबरणे खास करून म्हशींमध्ये हे एक आपल्याला लक्षणं बघायला भेटतं. त्याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात लघवी करणं, अंगावर धावून येणं, भिंतीला धडका मारणं, डोक्याने भिंतीवर डोकं आपटणे असे काही लक्षणं आपल्याला गाई म्हशीमध्ये पण दिसून येतात. सर, या ठिकाणी वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, आपण चर्चा करतो आहे रेबीज जनजागृती अभियान, म्हणजेच रेबीज हा आजार आपल्याला कशा प्रकारे नियंत्रित करता येईल या विषयावर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतो आहे रेबीज जनजागृती अभियान याबद्दल. सर, आपण या ठिकाणी बोलत होतात की लक्षणं हे मोठ्या प्रमाणात पिसाळलेल्या श्वानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला या ठिकाणी याला जोडून एक प्रश्न असा विचारायचा आहे की पिसाळलेले श्वान जे आहे ते लहान मुलांना किंवा जर पशूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेळ्यांची करडं असतील यांना जास्त टार्गेट करतात, असं का घडते याविषयी काय सांगता येईल सर? खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली आपण ज्यावेळेस श्वानाला बघतो, श्वानाचे जे बॉडी साईज आहे त्याच्यापेक्षा जर लहान साईजचं जर काही असेल, म्हणजे त्याच्यापेक्षा लहान मुलं असतील किंवा लहान करडं असतील याच्यावर चावण्याची प्रवृत्तींची शक्यता जास्त असते. जे नैसर्गिकच आहे. आपल्यापेक्षा मोठ्या जनावराला चावा घेण्याची प्रवृत्ती कुठल्याही प्राण्यामध्ये कमी असते.
तशीच या प्राण्यामध्ये पण आपल्याला बघायला भेटते. बरं. आपल्यापेक्षा लहान साईज असल्यामुळे त्यांना चावा घेण्याची क्षमता जास्त आहे त्याच्यामध्ये. सर, अशा प्रकारचा पिसाळलेला श्वान जर पशूंना चावला तर आपल्याला त्वरित काय उपाययोजना करता येतील याबद्दल काय सांगाल सर? याच्यामध्ये श्वानाचा चावा घेतल्यानंतर मग तो प्राणी असेल किंवा मग मनुष्य असेल, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये एकच गोष्ट आपल्याला करायची आहे. ज्या ठिकाणी चावा झाला आहे अशी जर एखादी जखम आपल्या हातावर असेल, माणसांमध्ये असेल किंवा प्राण्यामध्ये असेल, तर ती जखम आपल्याला फोर्सफुल पाणी ज्या ठिकाणी असतं, नळ असा नळ घ्यायचा की ज्याला पाण्याला फोर्स आहे, अशा नळाखाली आपल्याला ती जखम धरायची आणि 15 मिनिट सतत त्या फोर्सफुल पाण्याने आपल्याला ती धुवून काढायची. आणि धुवून काढल्यानंतर पुन्हा त्या हात बाजूला घ्यायचे आणि त्याला साबण लावायचं आहे. साबण कुठलं वापरायचं? असं साबण पाहिजे की ज्याच्यामध्ये कार्बोलिक ॲसिड आहे, किंवा कपडे धुण्याचं साबण असतील तर चालेल आपल्याला, ज्यामध्ये सोडा असतो. अशा प्रकारचं साबण लावून 2 मिनिट ठेवायचं. त्यानंतर पुन्हा 15 मिनिट पुन्हा फोर्सफुल पाण्याखाली धुवायचं, पुन्हा 2 मिनिट आपल्याला साबण लावून ठेवायचं. असं आपल्याला 3 वेळेस करायचं आहे. हा झाला आपला प्रथम उपचार. याच्यामध्ये काय होईल, लाळेमधून जे काही विषाणू आपल्या शरीरामध्ये गेलेले असतील चाव्याद्वारे, मग जनावर असेल किंवा मनुष्य प्राणी असेल, ते धुतले जातील. पण हे पूर्ण निघणार नाही, त्याच्यामध्ये 99% धुतले जातील, काही विषाणूमध्ये शिल्लक राहतील. आपल्या घरामध्ये जर आयोडीन असेल किंवा अल्कोहोल 70% अल्कोहोल असेल तर ते आपण त्या ठिकाणी लावावं आणि ताबडतोब आपण दवाखाना गाठावा आणि डॉक्टरांना जाऊन स्पष्ट सांगावं की मला श्वानाने चावा घेतलेला आहे किंवा प्राण्याने चावा घेतलेला आहे आणि मला पुढची जी काही लसीकरण आहे किंवा पुढची जी काही उपचार पद्धती आहे ती आपण करावी, अशी डॉक्टरांना आपण विनंती करावी. अच्छा सर, आपण या ठिकाणी उल्लेख केला की पिसाळलेला श्वान जर चावलेला असेल तर मनामध्ये एक फार मोठ्या प्रमाणात भीती असते की अरे याच्यावरती तर उपचारच नाही, आता या आजाराचं प्रमाण जर वाढलं तर निश्चित मृत्यू हा अटळ आहे, असं आपण बरेचदा ऐकतो आणि वाचतोसुद्धा. तर मला या ठिकाणी असं जाणून घ्यायचं आहे की प्रथमोपचाराबाबतीत आपण सांगितलं, तर पण डॉक्टरांकडे एकदा आपण गेलो की मला हा श्वान चावलेला आहे, तर तिथून पुढे त्या व्यक्तीला किंवा त्या पशूंकरता काय वॅक्सिनेशन करता येईल किंवा उपचार काही उपलब्ध आहेत का, याविषयी काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे. एकदा प्रथमोपचार करून आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला 5 लसी घ्यायला सांगतात. त्याच्यामध्ये ज्या दिवशी श्वानाचा चावा झाला आहे तो म्हणजे 0 दिवस, त्या दिवशी आपल्याला पहिली लस घ्यायची, दुसरी लस 3ऱ्या दिवशी घ्यायची, तिसरी लस 7व्या दिवशी घ्यायची, 14व्या दिवशी आणि नंतर 28व्या दिवशी अशी 5वी लस. अशा एकूण 5 लसी आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि या सगळ्या 5ही लसी घेणं आपल्याला अत्यंत म्हणजे बंधनकारक आहे. याच्यातली एकही लस चुकता कामा नये. याच्यामध्ये मला प्रामुख्यानं सांगावं वाटतं, लसीकरण तर आपल्याला घ्यायचंच आहे, पण फक्त लसीकरण पुरेसं आहे का, असं पण बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारले जातात. खास करून जनावरांमध्ये, गाई म्हशींमध्ये चावा जर श्वानाचा मानेच्या वरच्या भागात असेल तर हे लसीकरण तर करायचंच आहे. त्याच्यासोबत RIG नावाचं एक जे इंजेक्शन आहे, साधारण त्याची किंमत बाजारामध्ये 460 रुपये आहे, ज्याला आपण रेडीमेड अँटीबॉडीज म्हणतो. ते ज्या ठिकाणी श्वानाचा चावा झाला आहे त्या जखमेमध्ये त्याचं इंजेक्शन देणं अत्यंत आवश्यक आहे. असं जर आपण केलात तर आपले जे काही म्हशी किंवा गायी असतील हे 100% त्याच्यामधून वाचू शकतील. तसंच आपण जर माणसाचा विचार केला तर माणसामध्ये पण कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 असं एक उंड असतो, ज्याच्यामध्ये RIG रेडीमेड अँटीबॉडीज दिले जातात. प्लस आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं की 0, 3, 7, 14, 28व्या दिवशी त्याचं लसीकरण पण केलं जातं. तर माणसाचे डॉक्टर RIG देतातच, पण पशुधनाकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे आणि त्याच्यामुळं बरेचसे गाई म्हशी या कारणास्तव दगावतात. फक्त लसीकरण पुरेसं नाही. मी गाई आणि म्हशीमध्ये सांगतोय ज्याच्यामध्ये मानेच्या वरच्या भागात चावा झालेला आहे, मानेच्या खालच्या भागात चावा आहे गाई म्हशीमध्ये, फक्त लसीकरण द्या, रेबीज होणार नाही. पण मानेच्या वरच्या भागात असेल तर आपल्याला RIG देणं बंधनकारक आहे आणि RIG जे द्यायचं आहे ते आपल्याला 0 दिवशी, ज्या दिवशी चावा झाला आहे त्याच दिवशी द्यायचं आहे. अच्छा सर, आपण सांगितलं की या आजारावरती उपचार आहेत लसीकरणाच्या माध्यमातून, म्हणजे चावा घेतल्यानंतर जे आपल्याला लसीकरण करायचं आहे ते जर आपण या ठिकाणी करून घेतलं तर आपल्याला मृत्यू हा टाळता येतो. बरोबर आहे. सर, या ठिकाणी वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, आपण चर्चा करतो आहे रेबीज जनजागृती अभियान. ही चर्चा अशीच पुढे आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन.
मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की रेबीज हा आजार प्रामुख्याने श्वानांमध्ये दिसतो आणि अशा प्रकारचा श्वान जर गाई किंवा म्हशीला चावला तर त्या गाई आणि म्हशींपासून मिळणारं जे दूध आहे ते आरोग्यासाठी कशा प्रकारचं असू शकतं मानवांसाठी, याबद्दल काय सांगा? गाई आणि म्हशीचं दूध जे आपण पितो ते साधारणतः आपण गरम करून पितो. आणि हा जो विषाणू आहे त्याला जर आपण साधारण 60 डिग्री टेम्परेचरला जर आपण एक 30 मिनिटं गरम केलं किंवा आपण एक आधी उकळी जरी दिली दुधाला आपण, तर तो विषाणू हा त्याच्यामध्ये नाहीसा होतो. त्याच्यामुळं गरम केलेलं दूध जर आपण पिलात तर त्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका संभवत नाही आहे. आणि दुसरं सांगायचं झालं, जर कच्चं दूध पिलं आणि तोंडामध्ये जर जखम असेल तर एखाद्या वेळेस शक्यता आहे, पण आजपर्यंत म्हणजे जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर आजपर्यंत आपल्याला अशी कुठलीही केस आढळली नाही की बाधित जनावरांचं दूध पिलं आणि त्याच्यापासून रेबीज झालेला आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे आणि दूध आपण नेहमी गरम करून प्यावं, एवढंच मी या ठिकाणी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो. सर, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणात लोक हे श्वान असतील किंवा मांजरी असतील हे आपल्या घरामध्ये पाळतात आणि रेबीजसारखा जो आजार आहे तो श्वानांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे, मांजरींमध्ये सुद्धा होतो आहे. तर या श्वानांना आणि मांजरींना आपल्याला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर रेबीज या आजारापासून, तर आपल्याला कशा प्रकारे त्यांचं लसीकरण करावं लागेल किंवा काय उपाययोजना करावं लागेल, काय सांगाल सर? अगदी बरोबर आहे. आपण जर घरी श्वान किंवा मांजरी पाळत असू तर त्याचं लसीकरण करणं म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस आपण श्वान किंवा मांजरी आपल्या घरी आणतो तर ज्यावेळेस त्याचं वय साधारण 3 ते 4 महिने होतं तर त्यावेळेस त्याला आपण पहिली लस देतो, म्हणजे दिली पाहिजे आपण. आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 महिन्याच्या अंतरानं दुसरी लस द्यायला पाहिजे. आणि दरवर्षी आपल्या श्वानाला किंवा मांजरीला अँटी रॅबीज लस ही देणं अत्यंत आवश्यक आहे. अशी लस जर आपण दिली तर आपल्या श्वानामध्ये किंवा आपल्या पाळीव प्राण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा जो रॅबीज हा घातक रोग आहे तो होणार नाही. आणि हा जो रोग आपल्या पाळीव प्राण्यामध्ये नाही झाला तर आपल्या मानवाला पण त्याच्यापासून काही धोका उत्पन्न होणार नाही. तर आपण आपल्या पाळीव प्राण्याचं लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा सर, आपण बरेचदा ऐकतो की गाव पातळी आणि विविध संस्थेच्या माध्यमातून रेबीज हा आजार नियंत्रित करण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले जात आहेत. तर असे काही कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी सांगता येतील काय की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेबीज या रोगाची लागण कमी करण्यासाठी श्वानांना नियंत्रित करण्यात येत आहेत, काय सांगाल सर? खूप चांगला प्रश्न आहे. म्युन्सिपल काउन्सिल जे आहेत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहेत त्यांच्या मार्फत एक ABC कार्यक्रम हा म्हणजे सगळीकडे राबवला जातो आहे. ॲनिमल बर्थ कंट्रोल ज्याला म्हणतो आहे. याच्यामध्ये एकदा पिल्लं झालेली जे काही मादी श्वान असतात त्यांचं म्हणजे ऑपरेशन केलं जातं आणि पुढे त्यांना पिल्लं होण्यापासून रोखलं जातं. किंवा जे नर श्वान असतात त्यांची पण नसबंदी केली जाते आणि त्यांच्यापासून होणारी जी पुढची संतती आहे त्यांच्यामध्ये ती रोखली जाते, जेणेकरून आपल्या भारतामध्ये आपण असा विचार केला किंवा आपल्या भारतामध्ये श्वानाचं खूप म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यांची संख्या आहे, तर ही संख्या आपल्याला नियंत्रणात आणता येते. याचबरोबर हे कार्यक्रम चालू असताना म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल किंवा बाकीचे काही इतर ऑर्गनायझेशन आहेत जे भारतामध्ये आपल्या त्याचसोबत लसीकरण पण करतात. जे काही स्ट्रे डॉग्स असतात ज्याला आपण म्हणजे बाहेर मोकाट फिरणारी श्वान ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारच्या श्वानांचं पण लसीकरण केलं जातं. आणि हे लसीकरण आपण जर सातत्यानं चालू ठेवलं आणि अशा प्रकारचे जर ABCचे जे आपण प्रोग्राम जर आपण राबवले तर मला वाटतं श्वानांची संख्या कमी होईल आणि रॅबीजला याच्यापासून आळा बसेल. निश्चित. सर, आपण आपल्या संभाषणामधून या ठिकाणी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं कार्य हे जागतिक स्तरापासनं तर गाव पातळीपर्यंत होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळत आहेत रेबीजसारखा प्राणघातक आजार रोखण्याकरता. सर, शेवटचा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे की आमच्या पशुपालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून रेबीजसारख्या आजारापासून त्यांना, त्यांच्या पशूंना आणि स्वतःला सुद्धा या आजारापासून दूर ठेवता येईल, काय सांगाल सर? जाता जाता मला एक सांगावं असं वाटतं की प्राण्याचा चावा, मग तो मनुष्याला असेल किंवा आपल्या जनावरांना असेल, गाईला असेल, म्हशीला असेल, कुठल्याही जनावरा, कुठल्याही प्राण्याचा चावा जर झाला तर त्याला रॅबीज सदृश्य श्वानाचा चावा समजावा. आणि जी खबरदारी आपण एक रॅबीज झालेल्या श्वानाच्या दंशावर घेतो, म्हणजे आपण जाऊन ताबडतोब प्रथमोपचार करतो,
पाण्याने स्वच्छ धुतो, डॉक्टरांकडे जातो, लसीकरण करून घेतो आणि RIGचा वापर करतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे कुठल्याही प्राण्याचा चावा असेल तर त्याला रेबीज सदृश्य प्राण्याचा चावा समजावा आणि त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे डॉक्टराकडे. एवढं जर आपण केलं तर मला असं वाटतं की रेबीजमुळे होणारे जे मृत्यू आहेत ते मृत्यू दर जो आहे तो आपण शून्यावर आणण्यासाठी एक खूप मोठा प्रयत्न असेल. निश्चित निश्चित. मंडळी, या ठिकाणी रेबीज हा आजार आपल्याला कशा प्रकारे नियंत्रित करता येईल या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी डॉक्टर अशोक भोसले सरांनी केलेलं आहे आणि मला या ठिकाणी आशा आहे की हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल आणि निश्चितच आपण रेबीज हा आजार रोखण्यामध्ये यशस्वी होऊया आणि आपण आपल्या पशूंना आणि स्वतःलासुद्धा रेबीज या आजारापासून सुरक्षित ठेवूया. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय सुंदर अशी माहिती दिली, त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.